मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. मायदेशी पण रुग्णालयामध्ये भाग 2. या औट घटकेच्या रुग्णालयाबाहेरच्या काळामध्ये चाकांच्या गाडीत बसून मार्कची भ्रमंती चालूच असायची. विविध व्याख्याने, स्लाईड शो आणि मुलाखती या निमित्ताने मार्कची दुचाकी फिरत असायची. मार्कला त्याने पूर्वीच कबूल केलेले कार्यक्रम आणि निमंत्रणं पूर्ण करण्याचं समाधान मिळायचं. त्याचा डावा कृत्रिम पाय आता तयार झाला होता. प्रत्यक्षात जुन्या पायाचंच ते रूपांतर होतं. खालचा भाग आणि पाऊल जुनंच होतं. वरचं सॉकेट मात्र थोडंसं मोठं आणि लांबीला जास्त केलं होतं. मार्कला केव्हा एकदा उजव्या पायाची जखम बरी होते आणि दोन्ही पायांवर चालतोय असं झालं होतं. एकदा तर त्याने डावा पाय लावून खास त्याच्यासाठी बनवलेली त्याची एपिक बाईक चालवण्याचा प्रयत्न करून बघितला होता. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मार्कला रुग्णालयामध्येच येऊन जाऊन राहावं लागलं होतं. तो अगदी कंटाळून गेला होता. त्याची चाकांची गाडी मात्र पुढे नंतरचे 3 महिने त्याला दूर करता आली नाही. उजव्या पायाच्या खुंटांची जखम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्णपणे भरली आणि एकदाचा उजवा कृत्रिम पाय त्या खुंटांवर चढवला गेला. मार्कची चाकाची गाडी आणि काठ्या यांना पुन्हा एकदा निवृत्त व्हावं लागलं. मार्कने दुसऱ्यांदा त्यांच्यावर मात केली होती. 24 वर्षांपूर्वी त्या दोघी मार्कला अशाच बऱ्याच दिवसांसाठी चिकटल्या होत्या. कदाचित कायमच्याच चिकटणार होत्या. पण मार्क मात्र त्या दोघींना पुरून उरला होता. एकदा नव्हे तर पुन्हा दुसऱ्यांदा. 2007 हे वर्ष मार्कसाठी खूपच व्यस्त जाणार होतं. नेपाळ, कंबोडिया, अमेरिका, कॅनडा या देशांमधून व्याख्यानांना तो जाणार होता. लिम्ब फॉर ऑल ही अपंगासाठी नवीन संस्था त्याने काढली. जगातील 40 कोटी अपंगांना मदत करण्याचा या संस्थेचा मानस आहे. 2006च्या डिसेंबर महिन्यात हॅमर स्प्रिंगच्या बर्फाच्छादित टेकड्यांमध्ये व्हेटू आणि उडी यांच्याबरोबर त्याने आणि ॲनीने एक स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. पुन्हा एकदा त्या रोमांचक आठवणींमध्ये सर्वजण रंगून गेले. मार्कच्या नव्या लिम्ब फॉर ऑल या संस्थेची नोंदणी सरकार दरबारी मार्चमध्ये झाली. ॲनी आणि मार्क नेपाळमध्ये काठमांडूमध्ये त्या संस्थेमार्फत होणाऱ्या पहिल्याच सामाजिक कार्यासाठी बाहेर पडले. न्यूझीलंड स्पायनल इंजुरी ट्रस्ट आणि स्पायनल रिहॅबिलिटेशन युनिट या माध्यमातून मार्क त्याचं कार्य सुरू करत होता. 28 मार्च 2007 रोजी मार्क आणि ॲनी काठमांडूला पोहोचले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बरोबर याच दिवशी 1 वर्षापूर्वी मार्कने एव्हरेस्ट मोहिमेसाठी न्यूझीलंड सोडलं होतं. एक वर्तुळ पूर्ण झालं होतं. काठमांडूमध्ये मार्कला रसेल आणि अर्थातच दोर्जी शेर्पा पुन्हा भेटले. मित्रभेटीच्या वेळी मार्क भावनाविवश झाला होता. 2 आठवडे त्यांनी काठमांडूमध्ये घालवले. स्पायनल इंजुरी युनिट हे लिम्ब फॉर ऑल या संस्थेमार्फत पाठीच्या मणक्याच्या आजारांवरील रुग्णांचं पुनर्वसन करण्याचं कार्य करतं. काठमांडूमध्ये स्पायनल इंजुरी पुनर्वसन केंद्र आहे. पर्वतीय मोहिमांमधून अनेक वेळा गिर्यारोहक उंचीवरून पडतात. विशेषतः शेर्पा भारवाहक यामध्ये बळी जातात. जे वाचतात त्यांच्या हातापायांपेक्षासुद्धा मणक्यांना जास्त इजा झालेली असते. अशा लोकांना रोजगारापुरतं त्यांच्या पायांवर उभं करणं हेच या संस्थेचं ध्येय आहे. लिम्ब फॉर ऑल या संस्थेमार्फत व्हीलचेअर्स उर्फ चाकांच्या गाडीचं वाटप आणि प्रशिक्षण मार्क काठमांडूमध्ये करणार होता. तसेच त्यावेळी तो आणि ॲनी इतर समाजोपयोगी सेवा संस्थांचं कार्य जवळून बघणार होते. त्या दोघांनी एव्हरेस्ट रेस्क्यू ट्रस्ट या संस्थेला भेट दिली आणि त्यांचं कार्य समजावून घेतलं. ते दोघेजण 2 आठवड्यांच्या वास्तव्यानंतर काठमांडूहून ख्राईस्ट चर्चला परत आले. ते एका वेगळ्या समाधानात आणि वेगळं भव्य दिव्य अगदी एव्हरेस्टपेक्षाही उंच आणि अवघड असलेलं स्वप्न घेऊनच.
15 मे 2007. बरोबर 1 वर्षापूर्वी मार्कने आपलं सर्वोत्तम स्वप्न पूर्ण केलं होतं. त्यानंतरचे 6 महिने त्याचं बरंचसं वास्तव्य रुग्णालयातच होतं. मार्क आता पूर्वीसारखा 2 पायांवर उभा होता. चालता पळता, पर्वत चढता उतरता झाला होता. मार्क स्वतः, उडी, वेन आणि वेटू हे चौघेजण न्यूझीलंडचे एकाच वेळी जगातील सर्वोच्च शिखरावर आरूढ झाले होते. त्याला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. 2007 साली मे महिन्यामध्ये उडी आणि व्हेटू दोघेजण अर्थातच पुन्हा एकदा त्या सागर माथ्याच्या कुशीतच आपलं कौशल्य पणाला लावत होते. मार्क पुन्हा एव्हरेस्ट चढण्याच्या वाटेला जाणार नव्हता हे निश्चित, कारण त्याच्या पुढे आता अपंगांसाठी कार्य करण्याचं मोठं एव्हरेस्ट उभं होतं. ते चढणं अवघड आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे याची त्याला स्पष्ट कल्पना आहे. मार्कचे पाय त्या बाबतीत अगदी जमिनीवर आहेत. एव्हरेस्ट एवढं कार्य करण्याची गरज जगामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये आहे. किंबहुना प्रत्येक क्षेत्रांमध्ये त्याचं एव्हरेस्ट असतं. परंतु ते चढण्यासाठी लागणारी जिद्द मात्र मार्क इंग्लिशचीच लागते. धन्यवाद.